आली आली भाग्यलक्ष्मी. तुझ्या डोळ्यावरचा चष्मा तुला काढावा लागल. आता तुम्हीच मार्ग दाखवायचा आहे. मार्ग तुझ्या समोर आहे, पण डोळ्यावर चष्मा लावल्यामुळं तुला दिसत नाही. झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर शांती ऊन म्हणून पडणारच, मग सावली जाणार, फळं बी जाणार. मला माफ करा. तुझ्या उंबरट्याच्या आत काय हाय आणि बाहेर काय हाय याचा डोळसपणे विचार कर. समधी उत्तर सापडत्याल. हे वरण पण खाऊ. घे. असं नाही. काय झालं? आधी नीट बस. आता बसले ना. नाही असं बस, असं नीट नीट बस. मांडी घालून. आकाश दिवसा चंद्र सूर्य मला हवे. सावली तू लागलं? नाही. पुन्हा हा 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 घास काऊचा. काऊचा. स्वरात भिजले परत चावली तू. नाही चावले मी. छान आहे. म्या म्हणाले होते 3 सुना येणार. हो एक आली आहे ना. तिला भेटायची इच्छा आहे. मी नुसता काय हातावर हात ठेवून बसून राहू? माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. झालं म्हणजे आता संघर्ष आला. तू मुलीचा बाप लग्नामध्ये अडथळे आणणार, भांडण करणार, मारामाऱ्या करणार. सुशिक्षित आहे मी. तू म्हणतोस ना तसले प्रकार त्या गावामध्ये होतात जिथे माझ्या सरिताला सून म्हणून जाण्याची इच्छा आहे. चल म्हणजे तुला एवढा फरक कळतो आहे तर की त्या गावातली माणसं ही अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, असंस्कृत आहेत आणि आपण सगळे सुजाण आहोत, सुशिक्षित आहोत. पण म्हणूनच सुजाण माणसं एवढी रागावत नाही जेवढा तू आत्ता भडकलेला आहेस तेवढं भडकत नाही. गोदात्या, गोदात्या. जे का म्हणू काशीला घेऊन या. होय आता दृष्टीशिवाय सृष्टी कशी दिसणार? दारातला कल्पतरू दिसायसाठी दृष्टी असायलाच हवी. गुरु आहे ना, तुला बघायचंय. मी तिथे आलेली आईंना आवडणार नाही. हा अरे तसं नाही, कामिनी वहिनीनेच मला तुला आणायला धाडलंय. चल. आईंनी? हा चल चल चल. आल्या. हा. ही काशी, संजयची बायको.